उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार 5 जुलैला विजयी मेळावा। राज ठाकरे यांची घोषणा, पक्षीय लेबल नको, सावध भूमिका आहे। पहिलीपासून हिंदीचा जी.आर रद्द झाल्यानंतर मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा। महाविकास आघाडीला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांना वेग, विधान भवनातील कामकाजानंतर उद्धव ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन, तर विरोधकही चांगलेच आक्रमक। तर पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविना, सत्ताधारी अनुकूल मात्र निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार, भास्कर जाधव यांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख। राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती, आयोगाला अखेर जाग, रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या ढिसाळ कारभारावर टीका। बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष, अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते, मुंडे यांचा सवाल, तर दमानिया यांचेही क्षीरसागर यांच्यावर आरोप। राणेंबाबतच्या वक्तव्यानंतर भरत गोगावले यांनी मागितली माफी, नितेश राणे यांच्या सोबतच्या चर्चेनंतर गोगावले यांचा माफीनामा, राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचं केलं होतं वक्तव्य। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज रवींद्र चव्हाण अर्ज भरणार, उद्या भाजपचा नवा अध्यक्ष जाहीर करणार। उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे करणार भाजपात पक्षप्रवेश। नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 3 लहानग्यांचा मृत्यू, रविवारपासून मुलं होती बेपत्ता। पुणे, सातारा, रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। तळी येथे इर्षारवाडी, दुःखाचे डोंगर, 4 वर्ष उलटूनही अपघातग्रस्तांना म्हाडाची घरं नाहीत, घरांमधील त्रुटी, गैरसोयींसह बेरोजगारीचा सामना। आजपासून 11वीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू, 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार, 9 जुलै रोजी 11वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार। कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळी 9 ते 4 दरम्यान बंद राहणार, फिडरच्या देखभाल दुरुस्तीचं 7 तास होणार काम। मुंबई गणेश उत्सवातील 20 फुटावरील मूर्तीच्या विसर्जनाबाबत आज उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करावी लागणार। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज बरडगावातून नातेपुतेकडे मार्गस्थ, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी गावात विसावणार। Thank you.